नमस्कार दादा, आपला परिचय? आमची गाडी आम्ही डोंबिवलीवरून आलो। आमची गाडी जय पिंपरी प्रसन्न मानपडा या नावाने पळते आणि आज आमचा गुलाल झाला। दादा, त्याआधी तुम्हाला म्हणजे 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हालाही शुभेच्छा। तर दादा, हा नंदी कुठला? हा आमची घरची गाडी आहे, जय पिंपरी प्रसन्न मानपडा या नावाने पळते। दोन्ही आमची घरची बैल आहेत। तर दादा, घरची गाडी म्हणजे हा नंदी खरेदी कुठून गेला? मी नांदगाववरून घेतला, इकडूनच कर्जतवरून। आता पावसाळ्यामध्येच खरेदी केली ती आणि त्याची आमच्या इकडे आल्यापासून पहिली शर्यत गुलाल झाला। ही पहिलीच शर्यत? कॉंग्रॅच्युलेशन दादा, चांगला 15 ऑगस्टच्या दिवशी नांदगावचा रणवीर आहे ना, त्यांच्या दावणीतला आहे बैल। तर चांगला एकदम म्हणजे असं तुमचा गुलाल झाला 15 ऑगस्टच्या दिवशी, पहिलाच गुलाल, चांगली सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या वाटचालीस सुद्धा माझ्याकडून खूप शुभेच्छा देतो। आणि दादा, हा कुठून खरेदी केला? आमचा परेश भंडारी सोनापाडा त्यांच्या दावणीतला आहे बैल, तो आम्ही विकत घेतलाय। आणि याचं नाव काय? याचं नाव सुंदर आहे आणि याचं नाव भुंगा आहे। भुंगा? तर चांगलं नाव असं दिलेलं आहे। तर दादा, भुंगा नाव देण्याचं कारण? नाव हा डावीच ठेवलेला होता, तो बैल घेतला ना आपण नांदगाववरून, डावी नाव त्याचा भुंगा ठेवलेला होता, आपण तोच नाव ठेवला होता। तर दादा, विरुद्ध गाडी कुठली होती? विरुद्ध ही कर्जतचीच गाडी होती, एकदम मैत्रीपूर्ण गाडी झाली। त्या नंदींचं नाव कुठलं? नाव काय? नाव नाही माहित, पण कर्जतची गाडी होती। आम्ही पण डोंबिवलीवरून आलो ना, बॅनरवर ठेवली होती, नाही गाडी इथे येऊन जमवली। तर दादा, एवढ्या पावसा पाण्यात गाडी पळवली, असं बैलानं काय असं त्रास एवढ्या लांब आलो बोलला, गाडी पण आमची गाडी जमली होती लवकरच। तेव्हा पाणी आमची एक गाडी खाली गेली होती, आमच्या गावाच्या 2 गाड्या आल्या होत्या, एक गाडी ती पण गाडी जिंकली, ही पण गाडी जिंकली। तर चांगली गोष्ट आहे दादा। तर दादा, आता म्हणजे परत आता पुढचं नियोजन काय असेल तुमचं? बघू, पावसाचं वातावरण आणि कुठं अड्डा जवळपास होतो नेऊ आपण। चल दादा, बाय बाय, धन्यवाद। धन्यवाद।